गारपीट अवकाळीग्रस्तांच्या नुकसानीच्या चौकशीचे आदेश लवकरच मदत करणार। विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर। नाना पटोलेंनी उपस्थित केला सवाल। अटल सेतूवरून विधानसभेमध्ये आशिष शेलार आणि अनिल देशमुख यांची खडाजंगी। अटल सेतूची सुरुवात आघाडी सरकारने केली, देशमुखांचा दावा। केंद्राकडून फडणवीसांनी परवानग्या आणल्या, शेलारांचं प्रत्युत्तर। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन। कापसाला 14,000 रुपयांचा भाव देण्याची केली मागणी। मैं मेरी झांसी नहीं दूंगी, शिवसेना खासदार भावना गवळी यांचं वक्तव्य। यवतमाळ वाशिमवरती भावना गवळींचा प्रबळ दावा। भाजपसह पक्षांतर्गत स्पर्धक संजय राठोड यांनाही इशारा। मुंबईवरती पाणी कपातीचं गंभीर संकट। मुंबईमध्ये 10% पाणी कपात करण्याचा जलखात्याचा प्रस्ताव। पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये केवळ 43% पाणी साठा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर। बचत गटाच्या 2.5 लाख महिलांचा मेळावा। राज्यातल्या कोट्यवधींच्या विकास कामाचं उद्घाटन आणि लोकार्पण। राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभेची जागा लढवणार। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतला निर्णय। तर शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपचे प्रदीप कंद आणि विलास लांडे देखील शिरूरसाठी इच्छुक। हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेची रस्सीखेच। काँग्रेसचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांचा राजीनामा। भाजप प्रवेशाची शक्यता। विरोधी पक्षनेत्यांसह 15 आमदारांचं निलंबन। सत्ता वाचवण्यासाठी निलंबन केल्याचा भाजपचा आरोप। आदिवासी शेतकऱ्यांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव कायम। शेतकरी प्रतिनिधींची सरकारसोबतची बैठक निष्फळ। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा आंदोलकांचा निर्धार। मुंबईमध्ये रिक्षा भाडेवाढीची शक्यता। पहिल्या टप्प्यातील 2 ते 3 रुपये भाडेवाढ करण्याची रिक्षा संघटनांची मागणी। टाटा इन्स्टिट्यूटकडून कर्करोगावरील गोळीचं संशोधन। किमोमुळे होणाऱ्या वेदना आणि साइड इफेक्ट्स कमी करण्यामध्ये यश। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ढोलकी वादक विजय चव्हाण, लावणी कलावंत प्रमिला लोदगेकर यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।